वाहनाचा कट लागल्याच्या कारणावरून देशी कट्ट्यातून गोळी झाडून युवकाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना यवतमाळ येथे घडली आहे। यावेळी संतप्त जमावाने आरोपीची दुचाकी जाळली। ही घटना शहरातील कळंब चौकात मंगळवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास घडली। गोळीबाराच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे। शादाब खान रफिक खान असे मृतकाचे नाव आहे, तर मनीष सागर शेंद्रे यवतमाळ असे आरोपीचे नाव आहे। 6 फेब्रुवारी रोजी रात्री 9 वाजता दरम्यान पोलीस स्टेशन यवतमाळ शहर हद्दीतील आरटीओ ऑफिस चौकातून कळंब चौक परिसरात आरोपी मनीष सागर शेंद्रे हा त्याच्या मैत्रिणीसोबत जात होता। यातील मृतक शादाब खान रफिक खान याला वाहनाचा कट लागला, त्यामुळे आरोपी व मृतक यांच्यामध्ये वाद झाला। त्यानंतर आरोपी घरी जाऊन देशी कट्टा घेऊन परत कळंब चौक येथे आला। त्याच्या पाठोपाठ त्याची मैत्रीण सुद्धा आली। यावेळीही आरोपीने तुम्ही मला व माझ्या मैत्रिणीला शिवीगाळ का केली असा मृतक यास जाब विचारला। तेव्हा मृतक व आरोपी यांच्यात वाद झाला। मनीष शेंद्रे याने त्याच्या जवळ असलेल्या देशी कट्ट्याने शादाब खान रफिक खान याच्यावर गोळी झाडली। या गोळीबारात शादाब खान रफिक खान याच्या छातीत गोळी लागली।